या आदित्य मॅडम या. मी जाबळकर, त्या मुदलियार असोसिएशनच्या प्रेझेंटेशनचं काय झालं? कोणतं प्रेझेंटेशन? नवरे, तुम्ही यांना फाईल दिली नाही? सर मी फाईल दिली होती त्यांना. मी तुम्हाला त्यांना काहीतरी करायला सांगितलं होतं, तेही तुम्ही सांगितलेलं दिसत नाहीये. हो सांगितलं होतं ना, म्हटलं होतं त्यांना की हे काम खूप अर्जंट आहे म्हणून म्हणालो होतो मी त्यांना. मग यांच्या चेहऱ्यावर असं प्रश्नचिन्ह काय आहे? नाही सर, ते काय आहे ऍक्च्युली म्हणजे काय चाललंय नवरे? सर, हां, आय एम सो सॉरी. मला आत्ता आठवलं. नवऱ्यांनी फाईल दिली होती खरं तर मला, पण माझ्याच डोक्यातून निघून गेलं ते. आय एम रिअली सॉरी. बघितलं ना सर, मी फाईल दिली होती पण मॅडम विसरल्या. सॉरी सर. काय चाललंय जाबळकर? सॉरीने प्रश्न सुटणार आहेत का? लोणावळ्याला मला त्याचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे. काय सांगायचं त्यांना मी? तुम्ही फाईल विसरलात असं सांगू का मी सॉरी म्हणू त्यांना? ते प्रेझेंटेशन मला आजच्या आज तयार झालं पाहिजे. माझ्या केबिन मध्ये बसायचं, ते प्रेझेंटेशन पूर्ण करायचं आणि जोपर्यंत प्रेझेंटेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत जागचं हालायचं नाही. हा माझा लॅपटॉप. नवरे. येस सर. नाही, प्रेझेंटेशन पूर्ण होईपर्यंत मी इथंच थांबतो. ती जबाबदारी माझी. काय झालं मिस साबळकर? एनी प्रॉब्लेम? नो सर, प्रेझेंटेशन रेडी होईल. आजच्या आज? हो. अमित, सर बाहेर गेले का रे? तेच तर. अदितीला केबिन मध्ये बोलून स्वतः कुठे गेले? हो, आणि सरांचा चेहरा पण काहीतरी वेगळाच बोलत होता. काय झालं माहिती नाही. झालं सुरू यांचं. संधीच बघत असतात की सर कधी एकदा बाहेर जात आहेत याची. नवरे, मी म्हणते सर बाहेर गेलेत पण अदितीचं काय? नाही, सरांनी त्यांना प्रेझेंटेशन पूर्ण करायला सांगितलंय. त्याशिवाय त्यांना घरी जाता येणार नाही. केबिन मध्येच थांबतील त्या. एवढं अर्जंट आहे? अर्जंट होतं, पण काय आहे, कामात लक्ष असेल तर ना. मी म्हणालो होतो ना, नवीन जागा, नवीन पोस्ट, भारावून जाणार. गेल्या, भारावून गेल्या. माझी जागा घेतली पण माझा प्रामाणिकपणा नाही घेतला. नवरे, नवरे किती काम करत असता हो तुम्ही. तुम्हाला खरं तर जागेची गरजच नाहीये. म्हणजे तुम्ही एवढं काम करत असता, जागेवर असता कुठे तुम्ही? तुम्ही तुमच्या जागेवर बसा मी माझ्या जागेवरच बसलीये. आणि काम करा, नाहीतर मला सरांच्या कानावर घालायला लागेल. सांगा की. पण सर आता बाहेर गेलेत ना, आल्यावर सांगा. नवरे, सर रागावले होते खूप. हो, अदिती मॅडमवर खूप ओरडले त्यांच्यावर. अरे बापरे. नाही, आणि बरोबरच आहे म्हणा. मी सांगितलेलं काम त्यांनी वेळेत पूर्ण केलं नाही. प्रेझेंटेशन पूर्ण नाही का तर म्हणे विसरले. आता सरांनी क्लायंटला काय उत्तर द्यायचं? आदिती मॅडम विसरल्या? नाही पण नवरे, तुम्ही मिस आदितीला हे सांगितलं होतं का प्रेझेंटेशन करायचंय म्हणून? म्हणजे मी आदिती मॅडमना काही सांगितलंच नाही आणि त्यामुळे सरांचा ओरडा त्यांना पडला असं तुम्हाला म्हणायचंय का? हे बघा, मी माझ्या कामात अतिशय चोख असतो. मला शिकवायचं नाही. या ऑफिस मधला सर्वात जुना माणूस आहे मी. हे डोक्यावरचे जे गेलेत ना, ते उगाच नाही गेलेत. माझ्या कामात एकही चूक करत नाही मी. त्यासाठी काम करावं लागतं, कळलं? वा, म्हणजे मी काम करतच नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही हो नवरे, नाही तुम्ही बोलता ना म्हणून बोललो. नाही, काय आहे, हल्ली तुमची सगळ्यांची जीभ फारच चालायला लागली आहे. नवरे, नवरे शांत व्हा. बरा नाही एवढा राग.
जय, तुला काय झालं एवढं चिडायला? सांगितलं असेल त्यांनी, पण आता डोक्यात हवा गेली म्हटल्यावर काम करायचंय हे राहायला पाहिजे ना डोक्यात. विसरली असेल. अरे ते अशा चुका करत नाही. एवढं ओळखतोस तिला? जाऊ दे ना, सोड. झालं ते झालं. पण अविनाश सर उगाच चिडणार नाहीत एवढं मला माहिती. आता आदिती मॅडमना प्रेझेंटेशन पूर्ण करायलाच लागेल तुझ्या मदतीशिवाय. बिचारी. न्यू इयर सेलिब्रेशन इथेच करायला लागणार बिचारी. तिलोत्तमा मॅडम, निघतो मी. ओके बाय. अमित प्लीज मला ड्रॉप कर, माझी वाट बघतात लोक तिकडे. करतोय मी ड्रॉप तुला. आणि तसं इथलं सगळं कॅन्सल झालंय. हो ना यार. ए नीट जा आणि लवकर घरी जा. हो काका. येस येस. हा जा. चला बाय बाय. पुढच्या बाय वर्षी भेटू आता. Bye. सगळ्यांना Okay, नवीन वर्षाच्या bye-bye. हार्दिक शुभेच्छा. बाय. चला मी पण निघाले. कदम तुमचं काय? आम्ही निघतोच आहे. चलो बाय एव्हरीबडी. जय, निघूया. कुठे? कुठे म्हणजे? तू खरंच अरविंद काकांबरोबर सेलिब्रेट करणार आहेस? चल ना, उशीर होईल. आदिती मॅडम आतमध्ये आहेत ना, मग मला थांबावं लागेल. हे बघ जय, तिने प्रेझेंटेशन पूर्ण केलं नाहीये ही तिची चूक आहे. तू थांबण्याची काहीच गरज नाहीये. नाही बरोबर आहे तुझं, पण त्या टीम लीडर आहेत ना, आणि त्या बाहेर येईपर्यंत मला थांबावं लागेल. अचानक काही काम निघालं तर? मग खूप उशीर होईल रे आपल्याला. हा, तू एक काम का नाही करत रजनी? तू पण थांब ना आदिती मॅडम येईपर्यंत. त्यांचं काम झालं की एकत्रच निघूयात आपण. हं? ठीक आहे, थांबते. म्हणजे अदितीसाठी नाही थांबत आहे मी, पण ती तुझी टीम लीडर आहे त्यामुळे तुला थांबायला लागतंय. तुझ्यासाठी थांबेल मी. चल ना, तू कर काम, मी थांबते. तू का थांबलीस जुई? मी अदितीला सोबत म्हणून थांबले. हो, मला कळतंय सगळं. पुन्हा घरी खोटं सांगून काहीतरी गडबड करणार आहेस तू. मी अदितीच्या टीम मध्ये म्हणून थांबलीये. मला जाता येणार नाही. हो ना जय? रजनी तू एक काम का नाही करत? म्हणजे बघ ना, मला वाटतंय आदिती मॅडमला अजून खूप वेळ लागू शकतो. 12, 1, 2 खूप उशीर होईल त्यांना. हो रे, ठीक आहे, मग निघूया आपण. नाही, मला निघता नाही येणार ना. का? टीम लीडर, मला थांबावंच लागेल. पण माझ्यासाठी तू कशाला स्वतःचं न्यू इयरचं प्लॅनिंग खराब करतेस? माझं तसं खरं तर काही प्लॅनिंग वगैरे नाहीये. हे बघ मी जर इथून लवकर फ्री झालो तर मी तुला कळवतो. नक्की? नक्की. प्लीज 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 अदितीचं काम लवकर होते प्लीज. तू कळवशील ना नक्की? हो. जय, मी तुला फोन करेन रात्री 12 वाजता. बोलशील ना माझ्याशी? या. मला तुला पहिल्यांदा विश करायचंय.
बाय बाय काका. मस्त बाजी मारलीस. अशीच एकमेकांना साथ देत राहा. एकमेकांना अशी साथ देत राहा. तुम्ही तिघे आहात ना एका टीम मध्ये, हा म्हणून म्हटलं की एकत्रच राहा. आधी तिला पहिल्यांदा न्यू इयरचं तूच विश करायचं. चल मी निघतो, मुलं वाट बघत असतील. घरून फोन येतोय का? हो, मग बोल ना त्यांच्याशी. मी त्यांना सांगितलंय की मला यायला उशीर होणार आहे, तरी सारखे सारखे फोन करतायत. हा अगं काळजी वाटत असेल ना त्यांना. आधी तिचं प्रेझेंटेशन व्हायलाही वेळ लागणार आहे ना. हो हो हो, मी तेच म्हणतोय की आधी तिला वेळ लागणार आहे आणि तसंही तिला एकटीला प्रेझेंटेशन करावं लागणार आहे. मग आपण थांबून काय उपयोग. बरोबर आहे. मी आधी तिला विचारून येते तिला काही मदत हवी आहे का. आलेच. अदिती, हा? अजून किती वेळ लागणार आहे? म्हणजे आमची काही मदत हवी आहे का? अगं तसं आम्ही दोघंही थांबलोय. ऍक्च्युली जुईला तिच्या घरून खूप फोन येत आहेत. मग घरचे काळजी करत असतील ना तिची. गेलं पाहिजे त्यांनी घरी लवकर, उशीरही झालाय. हो ना. जुई, अगं तुला थांबण्याची काहीच गरज नाही. मला प्रेझेंटेशनसाठी गरज नाही लागणार तुझी. तू निघालीस तरी चालेल. नक्की? हो. चल मग आपण निघूया. हं? मी पण निघायचंय का? निघू ना आम्ही? हो. ठीक आहे, मी माझी पर्स घेऊन येते. हो. सॉरी, काय करू आता. बरं ऐक ना, प्लीज तू इथेच जवळच थांब ना. म्हणजे माझं काम आटपलं की मी तुला लगेच मेसेज करते. मग आपण भेटू आणि एकत्र जाऊ. हं? ठीक आहे, थांबतो मी ऑफिस जवळ. पण प्लीज हे लवकर आटप जरा, नाहीतर काका काकू झोपतील. आणि जाताना केक पण घेऊन जायचा ना. आता मिळेल का? 31st आहे आज, न मिळायला काय झालंय. आणि त्या जुईचं काय करायचं? बघतो, कटवतो तिला कसं तरी. जय, काय जातो. जय, तुला खरंच काही महत्वाचं काम आहे का? काम असं नाही, पण मला खरंच माझ्या घरच्यांबरोबर सेलिब्रेट करायचं होतं. म्हणून मी मगाशी अरविंद काकांना पण नाही म्हणून सांगितलं. पण तरीही जय, तुला माहितीये आतापर्यंत मी 31 डिसेंबर कधीच साजरा केला नाही. दरवर्षी घरीच असायचे. नवीन वर्ष येणार म्हणजे जुनं कॅलेंडर काढायचं आणि नवीन लावायचं, एवढाच काय तो संबंध होता. पण यावर्षी का काय माहित, पण नवीन वर्षाचं सगळ्यात
पहिले विश करावंसं वाटतंय तुला. सॉरी, तुला उशीर होतोय ना? तुलाही उशीर होत असेल ना? ठीक आहे, पण मी रात्री तुला फोन करेन, तू उचलायचास. मला सगळ्यात पहिले विश करायचंय तुला. येते मी. नवरे काका, नवरे काका. अरे पार्ट्या कसल्या करताय? काम करा, काम करा. नवरे काका. मी 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 मॅडम तुम्ही इथे? तुम्ही निघालात? हो म्हणजे निघायचंय म्हणून विचारायला आले तुम्हाला. नाही, पण काम पूर्ण झाल्याशिवाय जायचं नाही अशी सरांची ऑर्डर असतानाही तुम्ही निघालात? नाही नाही नाही, म्हणजे काम ऑलमोस्ट झालंय, अगदी थोडंसंच बाकी आहे, पण ते मी घरी जाऊन करीन आणि लगेच सरांना मेलही करीन. मी पेन ड्राईव्हवर सगळा डेटा घेतलाय. नाही ते ठीक आहे, पण उद्या सरांनी विचारलं तर काय? हा, तुमची जबाबदारी माझ्यावर आहे. हो काका, पण खरंच सिरियसली अगदी थोडंसंच बाकी आहे काम, तेवढं मी नंतर करीन, म्हणजे घरी जाऊन करीन. पण प्लीज काका निघू का? आणि तुम्हाला सुद्धा निघायचं असेल ना आता? ठीक आहे, पण उद्या जर सरांनी या बाबतीत काही विचारलं तर मी कुठलीही जबाबदारी घेणार नाही. नाही नाही नाही, तशी वेळही येणार नाही, नक्की. ठीक आहे, चला मी येतो तुम्हाला सोडायला. नाही नको, म्हणजे मी जाईन, पण सरांची केबिन लॉक करावी लागेल ना? वा, आता तुम्ही माझ्या जबाबदाऱ्या मला शिकवणार आहात का? नाही हो काका, तसं नाही. घ्या घ्या, घरून फोन असेल. थँक्यू. हॅलो, हा जे बोल. अरे हो, आवरते, आलेच. नशीब नवरे काकांनी परमिशन दिली. तू सगळं घेतलंयस ना? फक्त केक घ्यायचा राहिलाय. आणि जुई? तिच्या समोर गप्पा मारल्या असता का मी? गेली ती. पाठवलं मी तिला. पर तू ये ना लवकर, काका काकू खरंच झोपतील नाही तर. हो हो हो, मी आलेच, लगेच येते. हा चल. आदिती मॅडम. जय, नवरे काका येतात, मी फोन ठेवते, नंतर करते. बाय. आदिती मॅडम, तुम्हाला लगेच घरी जाता येणार नाही. का? मी तुम्हाला म्हटलं ना, आता माझं सगळं काम झालंय, फक्त थोडंसं बाकी आहे. मी हो, अविनाश सर केबिन मध्ये वाट बघतायत. काय? अविनाश सर कधी आले? नाही, मलाही माहित नाही. मगाशी त्यांचा फोन आला होता, तुम्ही थांबलात का म्हणून. आता तेच आलेत. जा जा लवकर, जा जा. हो आलेच, मी एक 5 मिनिटात आले. हा. अहो, ते फोनचं नंतर करा, तुम्ही आधी जा. जा लवकर. सून कशी आली नाही आदिती? नवऱ्यानी परमिशन दिली होती ना? अरे बापरे. आदिती,
आदिती आदिती जावळकर, हॅपी न्यू इयर.